नमस्कार मित्रांनो, आजकाल खूप लोक मला मेडिकल स्टोअरमध्ये येऊन एक कॉमन तक्रार सांगतात. ते म्हणतात थोडंसं जरी खाल्लं तरी पोट पूर्ण फुगल्यासारखं वाटतं, जडपणा येतो, गॅस वरपर्यंत येतो आणि पूर्ण दिवस खूप अस्वस्थ वाटतं. जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला पोट फुगणे आणि गॅस कमी करण्यासाठी 6 उपाय आणि काही सुरक्षित औषधं सांगणार आहे. पण आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पोट फुगणे म्हणजे फक्त गॅस नाही, हे या 5 गोष्टी कॉम्बिनेशनमुळे होतं. स्लो डायजेशन, आत अडकलेली गॅस, ॲसिडिटीमुळे, स्टमकमध्ये इरिटेशन, आतड्यांमध्ये सूज, पोटाच्या मसल्स टाईट होणे. आता पाहूया उपाय. अजवाईन आणि बडीशेप पाणी गॅस आणि पोटफुगीसाठी खूप जुना आणि प्रभावी उपाय आहे. अर्धा चमचा अजवाईन, 1 चमचा बडीशेप, 1 कप पाण्यात 5 मिनिटं उकळा. हे पाणी गाळून हलके गरम असताना हळूहळू प्या. दिवसातून जेवणानंतर 2 वेळा घेतले तर पोट हलके वाटायला सुरुवात होते. दुसरं, हिंग पाणी. जर पोट अचानक खूप फुगलं असेल, पोट टाईट झाल्यासारखं वाटत असेल किंवा मुरडा येत असेल तर हिंग पाणी खूप उपयोगी आहे. 1 कप गरम पाण्यात 1 चिमूट हिंग आणि थोडं काळं मीठ हे पाणी दुपारच्या जेवणानंतर घ्या. हा उपाय 5 ते 7 दिवसा पुरेसा असतो. तिसरा आहे जिरे पाणी. जिरे डायजेस्टिव्ह एन्झाईम सक्रिय करतात. 1 चमचा जिरे 2 कप पाण्यात 5 मिनिटं उकळा. हे पाणी सकाळी रिकामी पोटी किंवा जेवणानंतर घ्या. खूप लोकांना यामुळे ॲसिडिटीची गरज कमी होते. चौथं, आले पाणी. जर पोट फुगण्याबरोबर मळमळ किंवा उलटीसारखं वाटत असेल तर आले पाणी खूप फायदेशीर आहे. 1 इंच आल्याचा तुकडा तो ठेचून 1 कप पाण्यात 5 मिनिटं उकळा. दिवसातून 2 वेळा जेवणानंतर घ्या. चालणे. एक मोठी चूक म्हणजे जेवण करून लगेच झोपणे. यामुळे गॅस, ॲसिडिटी, पोटफुगी वाढते. म्हणून जेवणानंतर 8 ते 10 मिनिट स्लो वॉक करा आणि 2 मिनिट डीप ब्रिदिंग करा. यामुळे पोटाला खूप आराम मिळतो. 6 नंबरचं, गरम पाण्याची शिकाई. जर पोट खूप टाईट वाटत असेल आणि गॅसमुळे त्रास होत असेल तर हॉट वॉटर बॅगने पोटावर 10 मिनिट शिकाई करा. यामुळे मसल रिलॅक्स होतात, गॅस पुढे सरकते, पोट हलकं वाटतं. पोटफुगीसाठी मेडिकल स्टोअरमध्ये मिळणाऱ्या औषधं जर घरगुती उपायांनी आराम झाला नाही तर OTC मेडिसिन उपयोगी ठरतात. यामध्ये काही सिम्थिकॉन टॅब्लेट्स, ड्रॉप्स, गॅस कमी करण्यासाठी एन्झाईम सिरप्स, डायजिन सिरप्स, अरिस्टोझाईम सिरप, अँटासिड टॅब्लेट, जेलोसिल, डायजिन, प्रोबायोटिक कॅप्सूल असे अनेक प्रकारचे औषधं पण उपलब्ध आहेत. ही औषधं डॉक्टर किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्यानेच घ्या. कधीही डॉक्टरांना दाखवावे. जर खाली लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांना नक्की भेटा. सतत पोट फुगणे, वजन कमी होणे, उलटी, रक्तसारखा मल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असेल तर कमेंट नक्की करून सांगा आणि असा त्रास असलेल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी तुमच्यासाठी अशीच आरोग्याशी संबंधित माहिती घेऊन येत राहील. धन्यवाद.